जय श्री माताजी. परमपूज्य श्री माताजींच्या कृपेमध्ये आज आपण मीठपाणी उपचार बघणार आहोत. मीठपाणी उपचार करण्यापूर्वी आपल्याला प्रथम परमपूज्य श्री माताजींच्या प्रतिमेपुढे बसायचं आहे. एक छोटासा दिवा लावायचा आहे. खरं तर हे नवीन लोकांसाठी पहिल्यांदा दाखवायचं आहे. त्यांच्याकडं जरी आपल्याकडं प्रतिमा नसेल तरी तुम्ही साधा दिवा लावून असं बसू शकता. तर आता आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे, तर एक साधारण मेटलचं भांडं लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे. दोन्ही पाय बुडवल्यानंतर साधारण घोटा बुडेल एवढं पाणी आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे खडे मीठ असं घेतलेलं आहे. साधारण एक 2-3 मुठी आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि एक तांब्याभर पाणी जेव्हा आपण मीठपाणी झाल्यानंतर पाय धुण्यासाठी लागणार आहे. आणि पाय पुसण्यासाठी कापड लागणार आहे. तर ही विधी, ही जी शुद्धता आहे कशी करायची ती आपण आता बघूया. तर सर्वप्रथम हे जे मीठ आहे साधारण एक 2-3 मुठी आपण त्याच्यात टाकून घेऊया. आता आपण प्रथम ज्या पद्धतीने कुंडलिनी शक्ती चढवायला सांगितली तसं करायचंय. डावा हात पुढे ठेवून स्वतःची शक्ती चढवून हे झालं कुंडलिनी चढवणं. आणि मग बंधन डावीकडून उजवीकडे असं 7 वेळा करून घ्यायचंय. आणि मग नमस्कार करू. आता हे जे मीठपाणी आपण करणार आहोत ते परम चैतन्ययुक्त झालं पाहिजे. त्यासाठी डावा हात असं करणार आहोत आणि उजव्या हाताने पाण्यात न बुडवता वरूनच 7 वेळा आपण गोल फिरवणार आहोत. म्हणजे हे परम चैतन्ययुक्त होतं. आणि मग आपण एक एक पाय त्याच्यामध्ये बुडवणार आहोत. मीठपाणी उपचार करताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे की डोळे उघडे ठेवायचेत आपल्याला. आणि प्रथम आपल्याला संतुलन करून घ्यायचे. त्यासाठी आपला उजवा हात जमिनीच्या दिशेने, डावा हात श्री माताजींकडे. आणि मग इथे जी प्रार्थना आहे, परमपूज्य श्री माताजी कृपा करून आमच्या डाव्या बाजूकडचे सर्व दोष धरणी मातेमध्ये निघून जाऊ देत. ह्या अवस्थेमध्ये थोड्या वेळ थांबायचंय. त्यानंतर दुसरी नाडी, त्यासाठी डावा हात आकाशाकडे, उजवा श्री माताजींकडे किंवा असा उघडा ठेवायचा आहे. आणि प्रार्थना करायची, परमपूज्य श्री माताजी कृपावंत होऊन आमच्या उजव्या बाजूकडील रजोगुणाचे सर्व दोष आकाश तत्वात नाहीसे होऊ देत किंवा आमची उजवी बाजू शुद्ध करा. संतुलन झाल्यानंतर डावा हात खाली घ्यायचा आहे आणि अशा अवस्थेमध्ये थोड्या वेळ बसायचं आहे. आणि लक्ष टाळूमध्ये ठेवायचे. त्यासाठी पुन्हा तुम्ही उजवा हात टाळूवर ठेवून दाबून गोल फिरू शकताय. आणि मग ह्या अवस्थेमध्ये थोडंसं ध्यान करायचं, डोळे उघडे ठेवून. एकदा का निर्विचारता यायला लागली, जाणीव वाढायला लागली की ह्यामध्ये आपण आपल्या डाव्या, उजव्या आणि मध्य नाडीच्या चक्रांना शुद्ध पण करू शकतो. त्यासाठी डावा हात श्री माताजींकडे, उजव्या हाताने पहिली डावी नाडी घेऊया. डावं मूलाधार, डावं स्वाधिष्ठान, अशा डाव्या बाजूचे चक्र हे करत आपण हे पाण्यामध्ये टाकू शकता. किंवा उजवी बाजू प्रत्येकी एक एक चक्र घेऊनही करू शकता तुम्ही.
किंवा मध्य नाडीवर पण करू शकतो पण. आणि मग ह्या अवस्थेमध्ये पुढचे काही मिनिटं आपल्याला बसायचं आहे. अशा केसमध्ये आपण थोडस निर्विचार होऊन दोन्ही हातांवर आणि टाळूवर लक्ष ठेवून यात ध्यान करायचं. साधारण 8 ते 10 मिनिटं झाले की मग परमपूज्य श्री माताजींना वंदन करायचंय. आणि मग आपल्याला पाय बाहेर काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला मग मध्ये घेतलेल्या पाण्याने आधी पाय धुवायचा आहे. हळूहळू पायावर पाणी टाकायचं आहे आणि मग तो पाय शेजारी दिलेल्या कपड्यावरती ठेवायचा आहे, पुसायचा आहे. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे त्याला हात लावायचा नाही आणि पुन्हा एकदा त्याला बंधनं देऊन टाकायचे 7 वेळा. आणि मग कुंडलीने चढून पुन्हा बंधन घ्यायचं. आणि मग श्रीमातांना वंदन करून त्यांचे आभार मानायचे की श्रीमाताजी, आपण आमच्याकडून ही पाण्याची ट्रीटमेंट करून घेतली, आम्हाला संतुलन दिलं, आमचे दोष काढून टाकले, याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. मग हे पाणी आपल्याला टॉयलेटमध्ये फेकून द्यायचंय, पाण्याला हात लावायचा नाही. आणि मग ह्या अवस्थेमध्ये मीठ पाणी झाल्यानंतर थोडंसं आपल्याला ह्या अवस्थेत पुढचे काही 5 मिनिटं 10 मिनिटं ध्यानात बसलं पाहिजे. कारण की ट्रीटमेंट केल्यानंतरचं जे ध्यान होतं ते फार महत्वाचं असतं. आणि मग आपण ह्या अवस्थेमध्ये पुढे ध्यानाला लक्ष दिलं. जय श्री